तेवढ ठेवूया. आजची ही आपली ऑनलाईन तिसरी मीटिंग आहे. नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला आपण घेत आहोत. आजच्या मीटिंगचा विषय आहे नामविस्तार विरोधकांची व समर्थकांची मानसिकता आणि मतितार्थ. याच्यामध्ये अरुण बल्लाळ सर जॉईन झालेले आहेत, रोहित तेलतुंबडे सर आहेत, सचिन दळवी आहेत, भाऊसाहेब आहेत, विक्की सोनवणे आहे, गोकुळ गायकवाड आहेत की जे लेखक आहेत, त्यांचे पुस्तकं प्रकाशित झालेलं आहे. मीनाक्षीताई वाघ आहेत, प्रकाश निकाळजे साहेब आहेत आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक जे आहेत आपले आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर उपस्थित आहेत आणि डॉक्टर आर डी बडगे हे प्रवासामध्ये आहेत, ते नंतर जॉईन होतील. तर आज आपला नामविस्तार विरोधकांची व समर्थकांची मानसिकता आणि मतितार्थ या विषयावर आज आपला हा संवाद होत आहे. तर मी सर्वप्रथम आदरणीय अरुण बल्लाळ सर की जे जेतवन धम्म संस्कार केंद्राचे सचिव आहेत, कार्यवाहक म्हणून काम पाहत आहेत पैठणला, मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घेण्यात यावं. आदरणीय सर, आहेत का जॉईन? बल्लाळ सर आहेत? ऑन करायला सांगा ना त्यांना. बल्लाळ सर जॉईंट आहेत ना? हा हा. मी आदरणीय अरुण बल्लाळ सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घेण्यात यावं, ही नम्र विनंती आहे. बल्लाळ साहेब अनमुट व्हा. हॅलो, त्यांच्यापर्यंत आवाज जात नाही वाटतं. हॅलो, हा घ्या आदरणीय सर, हा घ्या, येतोय आवाज आपला? येतोय का? हा येतोय. मी एकटाच म्हणू का? हा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाक्षातो भगवता धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि
सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। हा, जय भीम. धन्यवाद आदरणीय अरुण बल्लाळ सर. आपण अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आम्हाला त्रिशरण पंचशील दिलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय सुरेशजी घोक्षे सर यांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. ते एक आदर्श बोधाचार्य आहेत, तसेच शेवगाव तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तरी मी आदरणीय सुरेशजी घोक्षे सरांना नम्र विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय सुरेशजी घोक्षे सर. धन्यवाद सर. दी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड हे आपण जे चालवतो आहोत हे फक्त आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संघर्ष आणि त्यांनी धम्मावरचं जे कार्य केलेलं आहे, आधुनिक धम्म कसा प्रेरित करता येईल त्याबद्दलचं आपलं हे कार्य आहे. आणि आपले मुख्य समन्वयक आहेत तेलतुंबडे सर, चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी बडगे सर मार्गदर्शक आहेत. तसेच उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना माझा क्रांतिकारी जय भीम. आजचा जो विषय आहे नामांतर आंदोलन. आपण बोलतो नाम विस्तार, पण ते खरं नामांतर आहे. आपण नामांतरच म्हटलं पाहिजे, जरी विस्तार झाला असेल तरी. हे नामांतर आंदोलन हे 1976 ते इसवी सन 1994 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील पूर्वीचा मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची होती. शेवटी 16 वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर नव्हे तर नाम विस्तार करण्यात आला. पण आपण नामांतराचे जास्त मागणी आपली नामांतराचीच होती. त्यासाठी नामांतर थोडक्यात जर त्याचा इतिहास पाहिला असेल की नामांतर आंदोलनाचा इतिहासाचे वय 35च्या पुढे गेले होते. 27 जुलै 1978 मध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानाच प्रतिगाम्याच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचाराचं वारं प्यालेले कार्यकर्त्यांनी गावखेड्यात बांधवांचे धगधगते मरण तांडव बघितले आणि पेटून उठले. कार्यकर्त्यांचा सूर्यास्त डोक्याला निळे कफन बांधून 4 ऑगस्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुड झेप घेतली. आपल्या पित्याचे नाव बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही सरकारी मागणी.
ज्यांनी दीन दलित पिसलेल्या उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उदार दायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्याचा आपण निषेध केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. जर यांचा संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्याचा प्राण घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता, नामांतर नामांतर. चारही बाजूने सरकारने नाळ्या आवळल्या जात होत्या, त्यांच्या समोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. 17 वर्षाच्या कडवा संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली आणि 14 जानेवारी इसवी सन 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नाम विस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे हे सर्वप्रथम कल्पना मांडली, त्या महापुरुषांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले, परंतु अर्धवट नामांतर झाले ही खंत आजही भीम सैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे होते. नामांतरानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एवढेच झाले. नामांतराची लढाई ही प्रतिकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. 14 जानेवारी 1994 पासून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची मनोभावे पूजा करते. जणू काही साक्षात आपण बाबासाहेब पुढे नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने गेट पुढे नतमस्तक होतात. नाम मात्र शुक्लात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळवला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्याच्या आयुष्याचा आकार दिला. परंतु या नाम विस्ताराने कितीतरी आमचे समाजाचे बळी गेलेले, कितीतरी घरांच्या राख रांगोळी झाल्या आहेत, गावाची गावं उठली गेली आहेत. याची खूप मोठी किंमत आम्ही मोजली आहे. आणि ह्या मनोवादी विचारसरणीला 17 वर्ष संघर्ष करून आपण हे कमीत कमी नाम अर्धवट जरी झालं असेल पण बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठामध्ये आलं. तर मी सर्वांना या पूर्वसंध्येला ह्या सर्व जे बलिदान दिले या नामांतरासाठी त्या सर्वांना अभिवादन करतो आणि भावपूर्ण आपल्या बुद्धिस्ट सोसायटी तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि इथे थांबतो. पुढील धन्यवाद सर. जय भीम. मराठवाड्याकडे मन हे कुणाचं वळालं नसतं, कधीच ह्या सरकारला कळालं नसतं. लेकरू भीमाचं जळालं नसतं तर नाव विद्यापीठाला बाबाचं मिळालं नसतं. बरोबर. खूप नामांतराचा लढा हा लोकशाही मूल्याचा तो लढा होता. अशा प्रकारचं असं भारदस्त असं मार्गदर्शन आम्हाला सरांनी केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय दयानंद घोडके सरांना नम्र विनंती करतो की या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दयानंदजी घोडके सर. आदरणीय घोडके सर, बोलता येईल काही? हॅलो, जॉईंट आहेत का ते? सध्या होते जॉईंट.
काय हरकत आहे, नंतर जॉईन झाल्यावर घेऊ आपण. यानंतर आदरणीय संदीपजी त्रिभुवन सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय संदीप त्रिभुवन सर. सर्वांना जय भीम. हा, जय आजचा भीम सर. आजचा जो काही विषय आहे, नाम विस्तार विरोधकांची व समर्थकांची मानसिकता आणि मतितार्थ, अक्षरशः ह्या विषयामध्येच आपल्याला काय ऐकायचं आहे किंवा आपल्याला काय मार्गदर्शन मिळणार आहे याची जाणीव होऊन जाते. नाम विस्तार प्रत्येकाने थोडंफार प्रमाणात प्रत्येकाला माहीत आहे, परंतु अतिशय सखोल माहिती जी आहे ती आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आणि तो विषय जो काही दिलेला आहे, विरोधकांची व समर्थकांची मानसिकता, जी आपली मानसिकता होती, आपल्या समाजाची मानसिकता होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला मिळावं, ही सर्वांची मानसिकता होती. एक त्यावेळेस समाज एकवटला होता आणि अनेकांनी त्यासाठी आहुती दिली आहे. आणि विरोधकांनी कशा कशा चाली खेळल्या जेणेकरून हे नाव मिळू नये, आणि आपण त्याच्यावरती कशी प्रतिक्रांती केली आपल्या समाजाने, याविषयीचा मतितार्थ आज आपण आदरणीय तेलतुंबडे सरांकडून समजून घेणार आहोत. तर खरं तर माझी इच्छा होती की हा जो विषय आपल्याला मांडण्यात येणार आहे, आपण ऐकणार आहोत, तो रेकॉर्ड व्हावा, जेणेकरून की तो यूट्यूबवरतीही आपल्याला पाठवता येईल किंवा आपल्याला नंतर संदर्भ घेता येईल. परंतु ठीक आहे, आपण त्याची नंतर आपण सुविधा करू, नक्कीच करू. आणि ही द बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरच्या मार्फत ही जी काही गुगल मीट द्वारे आपल्याला हा विषय मिळणार आहे, हे आपण सर्वजण ऐकूयात. तर मी आदरणीय सरांनाच विनंती करतो की सर, आपण विषयाला सुरुवात करावी, आपण विषयाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. हा, धन्यवाद सर. आपण ऐन वेळेवर अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. नामांतराचा जो काळ आहे, त्या काळामध्येचे वृत्तपत्र जर आपण चाळले तर त्याच्यामध्ये ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवं विद्यापीठ, असे लेखचे लेख लिहून येत होते. फक्त मराठवाड्याने म्हणजे विद्यापीठाच्या बाजूने बातम्या छापल्या होत्या, नाही तर बाकी सगळे जे आहे सवर्ण यांनी तीव्र असा विरोध त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. त्यामुळे मला असं म्हणावं असतं, आले किती आणि गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. यानंतर मी माननीय संदीपजी खरे सरांना नम्र विनंती करतो की विषयाच्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय संदीपजी खरे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध आदर्शांना त्रिवार वंदन. आजच्या बैठकीचे प्रमुख वक्ते, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी आदरणीय बडगे सर, त्याचप्रमाणे आदरणीय सत्येंद्र तेलतुंबडे गुरुजी, त्याचप्रमाणे या बैठकीला उपस्थित असलेले सर्व धम्म क्षेत्रात अग्रेसर असणारे सर्व वक्ते, या सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. तर आजचा जो महत्वाचा विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे, या विषयाला ज्याप्रमाणे त्रिभुवन गुरुजींनी जे मत व्यक्त केलं की आज आम्हाला या विषयाची सखोल माहिती बडगे सर झालं,
तेलतुंबडे सर झालं, त्याचप्रमाणे घोडके बाबूजी बरेच वक्ते त्या विषयात पारंगत आहे. अशा वक्त्यांकडून आम्हाला अधिक आमच्या धम्मज्ञानात भर कशी पडेल या उद्दिष्टाने आम्ही या ग्रुपला जॉईन झालो आहे. आणि मागच्या विषय मीटिंगला या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि त्याचा अनुभव पाहता की आम्हाला अजून अशी ओढ निर्माण झाली की या बैठकीत अजून काहीतरी नवीन आम्हाला या विषयासंदर्भात भेटणार आहे. असंच एकंदरीत या जो उद्दिष्ट आहे तो खूप छान आहे. त्याबद्दल आम्ही ज्यांनी आम्हाला या ग्रुपमध्ये सहभागी केलं ते आमचे घोडके बाबूजी झालं व ज्यांनी आम्हाला या ग्रुपमध्ये घेतलं त्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडेल अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि पुढील विषयासाठी तेलतुंबडे सर झाले, घोडके गुरु झाले, बडगे सर झाले, यांच्याकडून आम्हाला जे काही भेटेल त्याची आम्ही आमच्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि त्या ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आतुर आहे. जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी माझं थोडक्यात 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम सर, आपलं धन्यवाद. आपण अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे. विषय नामांतराचा फार महत्वाचा आहे. तथ्यावर जाणे महत्वाचे आहे. समज आणि जाणीव याच्यामध्ये फार महत्वाची आहे. विद्यापीठाचं आंदोलन हे स्पिरिट निर्माण करणारं आंदोलन होतं. ते आत्मसन्मानाचं आंदोलन होतं. त्या दृष्टिकोनातून आज आपण पुढे जात आहोत. विषय अतिशय महत्वाचा आहे. यानंतर मी आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर की जे विचारवंत आहेत, धम्माचे गाडे अभ्यासक आहेत आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी आहेत. ते प्रवासामध्ये आहेत सध्या, पण बघू प्रवासामध्ये जॉईन होता येतं का किंवा आपल्याला मार्गदर्शन करता येतं का. तर मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर, होता येतंय का जॉईन? सर प्रवासामध्ये आहेत, त्याच्यामुळं ज्यांच्या मार्गदर्शन हा जॉईन झालेले आहेत आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आजच्या विषयाच्या अनुषंगाने. चव्हाण साहेब, अजून एक व्यक्ती जर कोणी बोलणार असेल तर द्या ना. 5 मिनिटांमध्ये मी फ्री होणार आहे. बरं चालतंय चालतंय, काय हरकत नाही. सर प्रवासामध्ये आहेत. त्याच्यानंतर मध्ये आपण दयानंदजी घोडके सरांना बोलवलं होतं बघा, आलेत का ते? सर माझ्या इथे खूप लहान मुलं आलेले आहेत आणि गडबड चालू आहे, त्यामुळे मला बोलता येत नाहीये. ओके धन्यवाद सर. बंद केला होता. बरोबर, काय हरकत नाही सर, काय हरकत नाही. तर आजचा हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहतात असे बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, जे धम्माचे गाडे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, अनेक पुस्तके त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तरी मी आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. जय भीम सर्वांना. जय भीम. जय भीम. व्हिडिओ बंद करतो मी, कारण आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येतो. तर त्रिभुवन सरांनी एक रेकॉर्डिंगचा मुद्दा मांडलाय. रोहित तेलतुंबडे त्याचं रेकॉर्डिंग करत आहेत. त्रिभुवन सरांनाही त्याची आयडिया आहे हे मला आज समजलं. तर आपण ते पण एक महत्वाचा मुद्दा एक त्यांनी मांडला, तो स्वीकारायला पाहिजे.
तर धन्यवाद चव्हाण सर. आपल्या बुद्धिस्ट सेमिनरीचे आपण काही संकेत ठेवलेले आहेत. त्यानुसार मी आता आपलं हे आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या पुढे विचार मांडतो. विचार मांडल्यानंतर बाबासाहेबांनी जे आपल्याला एक सांगितलंय की आमची संशय निवृत्ती झाली पाहिजे, आमच्या शंका निरसन झालं पाहिजे आणि शंका निरसन होणं, संशय निवृत्ती होणं म्हणजे चळवळीचा पाया मजबूत करणं होय. आणि ते चळवळीचा पाया मजबूत करण्यासाठीच आपण ही ऑनलाईन मीटिंग घेत आहोत. तर त्या संकेतानुसार आपण बाबासाहेबांनी लिहिलेल्या अंतिम ग्रंथाच्या पहिल्या पेजवर धम्मपदातील 194वी गाथा या ठिकाणी म्हणून मी सुरुवात करतो. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्मदेशना सुखा संघस सामगी समगान तपो सुखो. बुद्धत्व निर्माण होणं सुखद असतं. सद्धम्म देशना ऐकणं सुखद असतं. सुखद असते संघाची एकता, सुखद असतं सांघिक कार्य. नामांतर नाम विस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला आपण ही ऑनलाईन मीटिंग घेत आहोत. हेतू हा आहे की आमचा एक संदेश, की जो संदेश बाबासाहेबांच्या विचारधारेला आणि आचारधारेला संकल्पित आहे, शृंखलागत आहे, जोडलेला आहे. या ठिकाणी घोकशे सरांनी आवर्जून या लढ्याचं प्रास्ताविक केलं. संस्कार विभागाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तर विभागाचे प्रमुख संदीप त्रिभुवन सर यांनी त्यांना अनेक गोष्टी यातल्या माहिती आहेत, पण यावरचा वेळ माझ्याकडे देऊन त्यांनी आपलं बोलणं आवर्त घेतलं. धन्यवाद सर. संदीप खरे साहेबांनी मागचा संदर्भ देत गोडके साहेबांचं सांगत या ठिकाणी पुढील आपलं हे जे विचार मंथन आहे त्याला गती देण्यासाठी संधी दिली. आज आपल्यासोबत डॉक्टर R.D. बडगे, की ज्यांनी आपल्या वॉर्ड शाखेपासून ग्राम शाखेपासून आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ट्रस्टी पर्यंत वाटचाल केली आहे आणि ती वाटचाल अधिक दिशादर्शक व्हावी यासाठी 2015 पासून ही जी धडपड चालू आहे त्या धडपडीतलं एक उतुंग आणि ते डॉक्टरेट आहेत, म्हणजे ते डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट आहेत, PhD आहे. तर त्यांचाही हा एक मोठा सहभाग असतो. आज
आपल्याला नाम विस्तार आणि नामांतर, आज नामांतर हाच शब्द प्रचलित झालेला आहे. या अनुषंगाने काही माहिती आपल्याला आवश्यक आहे, कारण आपल्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा फक्त कार्यकर्ता नसून या समाजाला दिशा देणारा धम्मोपदेशक आहे, एक धम्माचा लीडर आहे, धम्माचा नेता आहे आणि त्या व्यक्तीकडं आसपासचा समाज समूह एक आदर्श व्यक्ती पाहतो आहोत, असा हा समूह आहे. त्याच्यात या सगळ्यांकडं आचार, उच्चार, विचार या सगळ्या गोष्टीकडं समाजाचं, संस्थेचं, प्रस्थापितांचं लक्ष आहे. त्या दृष्टीने आपल्याला हे डिटेल्स असले पाहिजेत. पहिली गोष्ट आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की मराठवाडा विद्यापीठालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावाची मागणी पुढे का आली? मुळामध्ये बाबासाहेबांनी ज्या राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि संरक्षण विषयक संस्था स्थापन केल्या, त्यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था आहे. आणि आपण पाहिलं की मागच्या वेळेला आपण ज्या वेळेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह पाहत होतो, त्यामध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह एक उत्स्फूर्त कृती होती. मात्र त्यामध्ये सगळ्यात जास्त जर भर दिला असेल तर शिक्षणासाठी आणि वसतिगृहासाठी. सर थोडस नेटवर्क मध्ये ना सर. हॅलो, हो ना, थोडा पाऊस आहे बाहेर. ब्रेक होतोय आवाज सर तुमचा. हो ना, थोडा पाऊस आहे. मी प्रयत्न करतो थोडस बाहेर घेऊन. तर या सगळ्या गोष्टीमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक आणि आरक्षणाचे ठराव महाडच्या या कुलाबा मात्र आवाज थोडा क्लिअर झाला का? हो सर, हो सर, हो सर. कंटिन्यू. तर त्या शैक्षणिक मुद्द्याला जो गती दिली ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं स्थापना 1942 साली झाली आणि यामध्ये खूप असं भावनिक आणि बाबासाहेब किती महत्व देत होते, कसे महत्व देत होते शैक्षणिक गोष्टीला, याची एक सगळ्यांना माहीत नसलेली गोष्ट काहींना माहीत असेल, पण ती जास्त उजेडात आणली गेली नाही, ती आणणं मला महत्वाचं वाटतं. बाबासाहेबांनी महाविद्यालयीन शिक्षणाला भर दिला आणि त्याचा एक भाग म्हणून मराठवाडा परिसरामध्ये महाविद्यालय सुरू करणं हा एक महत्वाचा मुद्दा होता. बाबासाहेबांनी यासाठी जे हैदराबाद संस्थान होतं की जे अत्यंत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेलेले 16वा निजाम आणि या 16व्या निजामामध्ये
जे संस्थानाचं कार्यक्षेत्र होतं त्या कार्यक्षेत्रामध्ये औरंगाबाद हा एक महत्वाचा भाग होता. बाबासाहेबांनी इथं महाविद्यालय करायचं ठरवलं, थोडीशी जागा प्राप्त झाली आणि एक प्रसंग असा होता की हैदराबादचे निजाम औरंगाबादमध्ये आपलं राजकीय शासकीय काम करण्यासाठी त्या परिसरात आले आणि परिसरात आल्यानंतर बाबासाहेबांना ते भेटायला आले. खरं तर बाबासाहेब त्यांना भेटायला जाणार होते, पण ते बाबासाहेबांना भेटायला आले. बाबासाहेबांना भेटायला आले आणि बाबासाहेबांनी बोलत असताना त्यांच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव असा होता की मला आपल्या हा जो भाग आहे, आपला हैदराबादचा भाग, मराठवाडाचा भाग, हा सगळा अत्यंत मागासवर्गीय आहे आणि इथं एकही उच्च शिक्षणाचं महाविद्यालय नाही. मला कॉलेज काढायचं आहे, पण मला जागा आवश्यक आहे. बाबासाहेब आणि निजाम त्यावेळेला तिथे एका कॉटवर गप्पा मारत बसलेले होते. समोरासमोर कॉट टाकले होते आणि गप्पा मारत बसले होते. तर निजाम हसत होते आणि हसता हसता बाबासाहेबांना म्हटले, कारण बाबासाहेबांच्या हातात एक काठी तिथं बसलेले, आणि बोलता बोलता म्हटले कि बाबासाहेब, आपको जमीन चाहिए, आपको कितना जमीन चाहिए वो मैं दे देता, आप चलते रहिए, आप जितना चलेंगे उतना जमीन मैं आपको दे दूंगा. बाबासाहेब होते. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत बाबासाहेबांनी काठी उचलली आणि चालायला सुरुवात केली. आणि बाबासाहेब चालू लागले. पुढं ओढा आला, चिखल होता. बाबासाहेब चिखलातून निघाले तर आता बाबासाहेब एकटेच नव्हते ना. बाबासाहेबांसोबत निजाम पण होते, सगळे अनुयायी पण होते आणि ते सगळे चालले. निजाम बोले, अरे बाबा साहब जी, डॉक्टर जी, क्यों चल रहे हैं कीचड़ से? आप इधर हमारी बहुत जमीन है, इधर चलो. पण बाबासाहेबांनी ते ऐकलं नाही. बाबासाहेबांनी त्या ओढ्यातून चालले. त्यांचा बुटाचा पाय त्या चिखलात फसला, बूट फसला, तरी बाबासाहेबांनी पुढं जायचं थांबवलं नाही. तो ओढ्यातून ते चालले आणि थोडं थिडकं नाही चालले, 400 एकर परिसर चालला. आणि ही घटना त्यावेळेला ते जे माणसं उपस्थित होते त्यामध्ये मभी चिटणीस एक उपस्थित होते. की बघा, बाबासाहेब होते की बाबासाहेबांना ज्या वेळेला ते शिक्षण घेत होते, त्यांच्या 1 नंबरला आलेले जे गजेंद्र गडकर होते, त्यांना बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाचं पहिलं प्राचार्य केलं. त्यानंतर बुद्धिमान असलेले हे मभी चिटणीस यांना प्राचार्य केलं. हे मभी चिटणीस 1972ला डोळ्यात पाणी आणून सांगत होते की त्यावेळेला आम्हाला बाबासाहेब समजलेच नाही की बाबासाहेब या ओढ्यातून चिखलातून का चालले. आज मला समजतंय, 72 साली औरंगाबाद मध्ये, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, औरंगाबाद मध्ये पण दुष्काळ पडला होता, पाण्याचं दुर्भिक्ष होतं. औरंगाबादला पाणी पुरवणारा तलाव पण आटला होता आणि त्या वेळेला ज्या ठिकाणी ओढा होता त्या ओढ्याच्या ठिकाणी बोर घेतला होता आणि मभी चिटणीस म्हटले की
त्यावेळेला बाबासाहेब म्हटले की मला ओढ्यातून जाणं गरजेचं आहे, कारण माझ्या अस्पृश्य लेकरांना पाणी पिण्याची पंचायत झाली तर पाणी कुठून आणणार, म्हणून मला हा ओढा हवाय. पण एवढ्यावरच ते थांबलं नाही. मभी चिटणीस म्हणतात की मला औरंगाबादची सगळी त्यावेळेला महानगरपालिका नव्हती, नगरपालिका होती, सगळे नगरसेवकासहित सगळी मंडळी आली. ती मंडळी त्या ठिकाणी चिटणीस सरांना की आम्हाला औरंगाबाद साठी पाणी द्या. ते मभी चिटणीस डोळ्यात पाणी आणून म्हटले की बाबासाहेबांनी मला किती श्रीमंत केलं की ज्या अस्पृश्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं त्या ठिकाणचा भाग घेऊन सगळ्या औरंगाबाद शहराला आता मी पाणी पुरवणार आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं की तिथं पूर्ण त्या दुष्काळी भागातलं सगळे टँकर तिथल्या बोरनी पाणी मिळून तिथं मिळाले, सगळ्या शहराला पाणी मिळालं. आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी थोडस विद्यापीठाचं नामांतर नामविस्ताराकडे मी येतोय. मग बाबासाहेबांनी तिथं मिलिंद महाविद्यालय उभा केलं आणि मिलिंद महाविद्यालयाचं मूळ त्या कोनशिलेच्या भूमिपूजनाचं जे भाषण आहे ते खरंच मुळातून वाचायला पाहिजे. त्या भूमिपूजनाला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना बाबासाहेबांनी बोलवलं होतं. हेतू होता की बांधकामासाठी कर्ज मिळावं, मदत मिळावी आणि त्या अनुषंगाने त्या पद्धतीने मदत पण काही अंशी प्राप्त झाली. तर बाबासाहेबांनी त्याला मिलिंद महाविद्यालय नाव दिलं आणि या सगळ्या जागेला नागसेन नाव दिलं. नागसेन वनातलं मिलिंद महाविद्यालय बाबासाहेबांचं हे बुद्ध जगतातलं आणि संस्कृतीतलं जे मोठमोठाले मुद्दे आहेत त्या मुद्द्यामधून ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये हाही मुद्दा येतो की जगामध्ये गुरु सगळ्यात मोठं समजलं जातं, पण हे समजत असताना शिष्याच्या नावावर असलेला ग्रंथ, शिष्याच्या नावावर असलेलं महाविद्यालय हे जगातील एकमेव आहे. गुरु जितका महत्वाचा तितकाच शिष्य, तितकाच विद्यार्थी महत्वाचा. हा एक महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितला आणि या हैदराबाद संस्थानातलं पहिलं महाविद्यालय उभा राहिलं. त्यानंतर 58 साली अजून काही महाविद्यालय उभा राहिले आणि 1958 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. आणि बाबासाहेबांच्या मुळे ही सगळं झालं, म्हणून या गोष्टीची मागणी होती की या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं. याच्या पाठोपाठ मराठवाडा विद्यापीठापाठोपाठ कोल्हापूरचं विद्यापीठ झालं आणि त्या कोल्हापूरच्या विद्यापीठाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं. मग महाराष्ट्राचे आराध्य आणि एक युगपुरुष असणाऱ्या राजांचं नाव दिलं आणि त्यांच्या सोबतचे आधुनिक बुद्ध असलेल्या बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली. आणि ते बाबासाहेबांचं शैक्षणिक कार्य पाहून मराठवाडा विद्यापीठाचं
नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावं अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर महाराष्ट्रात एक राजकीय मोठी उलथापालथ झाली आणि त्या उलथापालथीमध्ये एक पुरोगामी आघाडी निर्माण झाली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. काँग्रेस पक्ष फुटला आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी सरकार आलं. त्यांनी पुरोगामी लोकशाही आघाडी नावाचं एक गट तयार केला आणि स्वतः शरद पवार त्याचे मुख्यमंत्री बनले. आणि त्या पहिल्याच अधिवेशनामध्ये शरद पवारांचं त्यावेळेचं वय काय फार मोठं नव्हतं. काही पुरोगामी गोष्टी घेतल्या पाहिजे आवाज बंद झाला सर. हो, क्षमा असावी, मध्येच फोन आला होता. तर शरद पवारांच्या त्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही जी त्यांनाही पुरोगामित्व सिद्ध करायचं होतं आणि 23 जुलै 1976 या सरकारने मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ केलं. धक्कादायक स्थिती अशी होती की 7च्या बातम्यामध्ये हे नामांतराचं घोषणा झाली, बातमी आली आणि सगळा मराठवाडा पेटला. वस्त्या जळायला लागल्या. बिचाऱ्यांना काय झालं, ट्रान्झिस्टर पण लोकांकडे नव्हते. ही 7च्या बातमीमध्ये ट्रान्झिस्टरवर बातमी आली आणि तिथल्या प्रतिगामी मानसिकता असलेल्या लोकांनी वस्त्याच्या वस्त्या जाळायला सुरुवात केली. कित्येक ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार झाले, अगदी बलात्कार पण झाले. माझे एक त्यामधले एका मित्राचा अनुभव की जे आवर्जून सांगायचं, आज जरी ते बुद्धिस्ट असले तर ते पूर्वाश्रमीचे चर्मकार समाजाचे विजयकुमार पोटे हे कॉलेजमध्ये शिकत होते. काहीतरी मला वाटतं त्यावेळेला पिढीचं किंवा 11वी-12वीचं असेल. आणि कॉलेजहून आले आणि दुसऱ्या दिवसाची स्थिती ही, आणि तिथल्या वैजापूर तालुक्यातलंच एका खेड्यामध्ये अक्षरशः गावातल्या तरुण मुली नेकेड करण्यात आल्या आणि पारावर आणल्या. ते त्या तरुणांनी पाहिलं आणि काहींच्या हातात तलवारी सुद्धा होत्या. त्यांनी एकाची हातातून तलवार उपसली, सणा फिरवायला सुरुवात केली. त्यामधला त्यांनी काय केलं, किती केलं हा इथं सांगायचा विषय नाही. पण ह्या इतका राग अनावर झालेली गोष्ट होती ती त्यातली एक घटना आहे. नंतर त्यांना जे समर्थक होते, जे त्यामध्ये दादासाहेब रुपवते एक मोठं नाव होतं. त्यांच्या मंत्रिमंडळात ते समाज कल्याण मंत्री होते. त्यांनी या तरुण मुलाने तिथं केलेल्या त्या विरोधाला इतकं मोठं स्वरूप आलं की त्यांनी त्याला मग नंतर तिथल्या माणसांनी भूमिगत केलं आणि नंतर त्यांना नगरमध्ये स्पेशल प्रवेश देऊन हॉस्टेलमध्ये त्यांना शिकवलं. त्यांची नंतर
कोळंब नावाचे एक चरित्र चांगलं प्रसिद्ध झालं. तर ही त्यावेळची स्थिती आणि हे वातावरण इतकं तापत गेलं की विधानसभेमध्ये पास झालेला ठराव स्थगित करण्यात आला आणि लोकांना मग विद्यापीठ माहित व्हायला लागलं. त्यानंतर दुसरी एक मोठी घटना पुढच्या अधिवेशनाच्या वेळेला या पॅन्थरच्या विद्यार्थ्यांनी पॅन्थरच्या लोकांनी पुन्हा की हा ठराव पुन्हा करा आणि त्यावेळेला गंबा सरदार नावाची विधान परिषदेवर व्यक्ती होती, आमदार होते. त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्ही शासकीय नाही तर अशासकीय ठराव मांडा आणि तो मंजुरीला टाकूया. तर तुम्हाला सांगायचं तर त्यांनी तो ठराव मंजुरीची आणि तो ठराव करण्याची मागणी केली त्यावेळेला तिथं असलेले सभापती जयंतराव टिळकांनी सांगितलं की या विषयाला मी मान्यता देत नाही. गंबा सरदारांना पॅन्थरनी खूप सांगितलं होतं, दबाव आणला होता आणि त्यांनी त्यांचं मान्य केलं होतं. म्हटले तुम्ही फक्त मांडा, बाकीचं पुढचं पहा, मी पाहतो. तुम्हाला सांगायचं ज्या वेळेला जयंत टिळक नाही म्हटल्या बरोबर पॅन्थरच्या पोरांनी वरून थेट दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर दना उड्या मारल्या त्या सभापतीच्या प्रांगणामध्ये. अगदी जयंत टिळकांच्या अगदी जवळ गुळी पडली. ते जर आत नसते तर त्यांच्या डोक्यावरही मुलांनी उड्या मारल्या असत्या, या पॅन्थरनी उड्या मारल्या असत्या. आणि ही घटना झाली. नंतर विधानसभेमध्ये अनेकांना प्रवेश नाकारण्यात आले आणि जोगेंद्र कवाडेंनी लॉंग मार्च काढला. फार असा फायदा झाला नाही. मात्र जोगेंद्र कवाडे हे नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्राध्यापक होते आपल्या रासू गवई साहेबांच्या संस्थेमध्ये आणि हा प्राध्यापकांना मनाई करत असताना सुद्धा त्यांनी लॉंग मार्च काढला. नंतर मग लॉंग मार्च काढल्यानंतर बाकीच्या काही कायदेशीर कारवाया केल्या आणि गवई साहेबांनी सुद्धा कवाडे सरांना तिथून नोकरीमधून बाजूला केलं आणि असे अनेक पॅन्थर्स नोकरीमधून बाजूला गेले. मग त्यामध्ये प्राध्यापक अरुण कांबळे असतील, हे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील, या वामन निंबाळकर असतील, धर्मराज निमसरकार यांना पण त्याचा फटका बसला. ही सगळी पॅन्थरची साहित्यिक मंडळी होती. पण ही किंमत ह्या मंडळींनी मोजली आणि छोटी मोठी आंदोलन चालत राहिली आणि नंतर या आंदोलनाला पुन्हा गती मिळाली. ती नांदेडच्या गौतम वाघमारेंनी स्वतःच आत्मदहन केलं आणि त्यानंतर पुन्हा याला गती मिळाली. त्याच काळात पोचीराम कांबळे सारख्या मातंग समाजाचा त्यामध्ये बळी गेला. मग म्हणजे पुरुषच गेले असे नाही, संगीता बनसोडे सारखी एका मोर्चामध्ये शहीद झाली. त्या आता जे नावं आहेत ते 11 नावं तर ऑन रेकॉर्ड आहे शासनाच्या. आणि ही सगळी प्रक्रिया चालत राहिली पण नामांतर होत गेलं नाही. आता आपल्याला पाहायचं नामांतराचा मुख्य मुद्दा काय होता. हे जे नामांतर करण्यासाठी जो
उठाव केला. त्या उठावामध्ये मराठवाड्यातील तत्कालीन एक जुने नेते गोविंदभाई सराफ पण होते, की ज्यांनी या नामांतर विरोधाला प्रचंड विरोध केला. मात्र नामांतर समर्थनाची जबरदस्त बाजू मांडणारा एक पेपर होता, तो म्हणजे लोकमत होता. आणि त्या लोकमतचं संपादक बाबा दळवी पाहत होते. आणि या सगळ्यांची बाजू या दैनिकातून सतत येत राहिली. नंतर या पेपरची स्ट्रॅटेजी बदलली. हा भाग वेगळा. अंतराला इथून तिथून जागतिक स्तरावर पण प्रश्न विचारू लागले की नामांतराला विरोध का. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला तो विरोध नव्हता. विरोधकाची जी मानसिकता होती ती भयानक होती, की एका नामांतर झालं, नाव आलं की आमच्या घरात सर्टिफिकेट येणार आणि त्या सर्टिफिकेटवर एका अस्पृश्यांचा फोटो येणार आणि मग आम्ही आमच्या घरात या अस्पृश्याचा फोटो लावायचा का. हे सर्टिफिकेट आम्ही आदराने खूप त्यावेळेला ग्रॅज्युएट होणं, ऑनर्स होणं हा फार मोठा मुद्दा होता. हा फोटो आम्ही घरात मिरवायचा का. आम्ही या पदवी सर्टिफिकेटची पूजा सुद्धा करतो, मग या अस्पृश्याची पूजा करायची का. हा मानसिकतेचा विरोधकाचा मोठा मुद्दा होता. आणि जी स्थिती पॅन्थरनी, खर तर पॅन्थरनी या नामांतराला खूप किंमत मोजली आणि हे संघटन जवळपास 18 वर्ष म्हणजे सामाजिक जे शास्त्र आहे, पिढीचं जे शास्त्र आहे, वंशशास्त्र जे आहे, ते एक पिढी 20 वर्षाची धरतं. ह्या लढा 18 वर्ष चालला म्हणजे 20 वर्षाची एक पिढी कंप्लीट बर्बाद या लढ्यामध्ये झाली. पण यांची भूमिका वेगळी होती. यांची भूमिका वेगळी होण्याचं एक महत्वाचं कारण असं होतं की बाबासाहेब गेले. बाबासाहेबांनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झाली. तिचे दुरुस्त नादुरुस्त असे चकले उडत गेली. आणि या रिपब्लिकन पार्टीच्या लोकांचा एकमेव मुद्दा होता की ब्राह्मणाच्या बाईने बाबासाहेबांना मारलं, त्यांच्या पत्नीने त्यांना मारलं. मग ती कसे मारलं, काय मारलं, एवढाच मुद्दा जो 56 पासून चालला तो थेट अगदी या 70-71 पर्यंत पण आला, 72 पर्यंत पण आला. नंतर मात्र ही मंडळी त्याला वैतागली आणि पॅन्थरनी एक सामाजिक लढा सुरू केला. आणि तो सामाजिक लढा एक संघर्षात्मक फोर्स पॅन्थरनी उभा केली. हे नामदेव ढसाळ सारखे टॅक्सी ड्रायव्हर, प्राध्यापक अरुण कांबळे, धर्मराज निमसरकार या लोकांनी आणि ही सगळी बांधणी करत असताना NM वानखेडे अशी अनेक नावं होती. आणि ही सगळी पॅन्थरची चळवळ मिलिंद महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सिद्धार्थ महाविद्यालयातील वडाळ्यातील प्राध्यापक यांच्या माध्यमातून उभा राहिली. त्यातली काही माणसं परदेशातून आली आणि तिकडं एक ब्लॅक पॅन्थर नावाचं संघटन जोरात होतं. त्यावरून हे इकडं पॅन्थर नाव घेण्यात आलं. तर हा
येत असताना ही आम्ही काही करणार समजेल ही आदरणीय सर, आवाज बंद झालाय. हॅलो, आवाज येत नाहीये. बहुतेक रेंज नाही सरांच्या याला, मोबाईलला रेंज दिसत नाही. आदरणीय सर, आपला आवाज येत नाहीये. काय अडचण झाली हो? आदरणीय तेलतुंबडे सर, नामांतर लढाई जी झाली त्याचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीनं सांगत आहेत, परंतु अचानकच काही तांत्रिक अडचण आली. आदरणीय सर, नेट गेलाय बहुतेक. हा, तसं काहीतरी अडचण आहे. तर आदरणीय तेलतुंबडे सर, नामांतर लढाईबाबत जे वर्णन करत आहेत त्याचा जो संदेश आहे, काय संदेश आहे की इतका समाज भयभीत झालेला होता, अन्याय अत्याचारांनी ग्रस्त झालेला होता, त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय तर राज्याला कायद्याचं राज्य असायला हवं. आणि त्यावेळची जे पोलीस वर्ग होते ते बहुजन वर्गाचं संरक्षण करत नव्हते. काही पोलीस वर्गांनी केलेलं आहे. आज जे मी सूत्रसंचलन करत आहे, अंकुश चव्हाण बीड मधून करत आहे, आणि या नामांतराचं चित्र आम्ही जवळून बघितलेलं आहे. कारण औरंगाबाद सोलापूर हायवे, चौसाळा हे माझं हायवे रोडवर गाव आहे. पोलिसांच्या गाड्या येत जात होत्या, अतिशय भीतीचं वातावरण होतं. हायवे रोडवरून गाड्या येत जात होत्या, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये शासकीय पोलीस वर्गानं बहुजन समाजाला सहकार्य केलेलं दिसत नाहीये. मी 10 दिवसासाठी बीडच्या जेलमध्ये गेलेलो आहे त्या नामांतराच्या चळवळीमध्ये. माझं नाव आजही तिथं रेकॉर्डला आहे. आणि जे नामांतर विरोधी लोक होते, ज्यांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. भयान परिस्थिती होती. घर जाळण्याचा प्रकार, पाण्यामध्ये विष टाकण्याचा प्रकार, रांजणं फोडण्याचा प्रकार, फारच अतिशय भयभीत, जीवे मारण्याचा प्रकार, भयान परिस्थिती होती. तर ही जी घटना आहे, जाती द्वेष, या घटनेतून आपल्याला जाती द्वेष जाणवतोय. जातीवादाची तीव्रता खूप वाढलेली होती त्यावेळी, की म्हणजे बघा की एवढे विद्वान बाबासाहेब, जग त्यांना डोक्यावर घेत आहे, आणि साध्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यामागची ही जी विरोधकांची भूमिका आहे, किती भयान जातीवादी आहे हे आपल्याला दिसत आहे. आणि आपल्या बहुजन समाजाला विद्यापीठ काय आहे, विद्यापीठ बाबतची त्या काळात फार प्रचार झाला, फार माहिती मिळाली, आणि त्याच्यातून दलित ऐक्य साधण्यात आलं बघा. आणि नामांतराचा जो लढा आहे, हा लढा फार मोठा लढा आहे. त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, की आजही आपला समाज संघटित नाही. संघटित असेल तरच आपल्यावर अन्याय अत्याचार होणार नाही. आंदोलनाची एकता भावनिक प्रश्नावर एक होण्यापेक्षा आर्थिक प्रश्नावर आपण एक झालं पाहिजे, या आंदोलनाच्या सगळ्या रूपरेषामधून आपल्याला हे पाहायला मिळत आहे. आणि 17 वर्ष जे आहेत आपले ह्या चळवळीमध्ये गेलेले आहेत. फार म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये ही सगळं नामांतरचा जो लढा आहे हा झालेला आहे. अतिशय सरांचा काय आवाज येत नाहीये, त्याच्यामुळे तोपर्यंत आपण हॅलो, जरा हा
हॅलो, यायला लागला का आवाज? हा हॅलो? आता या लागला सर, येऊ द्या. हा या. येतं हा, तर पॅन्थरचं या पार्श्वभूमीवर एक खूप असं वैचारिक आंदोलनाचा तो भाग झाला आणि नंतर हे पॅन्थरनी खूप असं लावून धरलं आणि पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले. तर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेबांचा फोटो पुन्हा आवाज बंद झाला सर. चव्हाण सर, बडगे सरांना हे करा. बर. आदरणीय सर, ओके. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे अतिशय महत्वाची माहिती सांगत आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज येत नाही. त्यांचा आवाज येत नसल्यामुळे मी आपले दुसरे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर अतिशय विद्वान आहेत, विचारवंत आहेत आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला आजच्या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर. एकदा सरांना फोन करून पाहायला पाहिजे असं वाटतं मला. सर लेप झालेत. ओके 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 ओके. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आदर्शांना वंदन करून आज आपण नामांतराच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बुद्धिस्ट सेमिनरीच्या वतीने आपण अभिवादन ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. या ऑनलाईन सभेसाठी उपस्थित सर्व विनयशील धम्म मार्गावर निष्ठा ठेवून कार्य करणारे सर्व मान्यवर आणि आता बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक विचारवंत साहित्यिक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर माझ्या अगोदर मांडणी करत होते आणि त्यांच्या मांडणीमध्ये नामांतराच्या अनुषंगाने जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीचा संपूर्ण इतिहास आणि त्या अनुषंगाने जे काही समाजाची जी मानसिकता आहे तीही इथे सरांनी व्यवस्थितरित्या व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवरती आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना बाबासाहेबांच्या एकूण विचाराचा, चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या वैचारिक दृष्टिकोनाचा विचार करून या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत या घटनेकडे थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे असं माझं मत झालेलं आहे. मी जेव्हा या नामांतराचा इतिहास अभ्यासत होतो, नामांतराच्या अनुषंगाने माहिती गोळा करत होतो आणि या संदर्भामध्ये मला बऱ्याच गोष्टी ह्या थोडस चळवळीची दिशा चुकल्यासारख्या जाणवलेल्या आहेत. म्हणजे पहा, 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली संपूर्ण मानसिकता ओळखून इथल्या तळागाळातील माणसाला आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावं, भविष्य काळामध्ये
या माझ्या समाजाला कुठल्याही प्रकारच्या अन्याय अत्याचाराला सामोरे जाण्याची ताकद निर्माण व्हावी, या अनुषंगाने बाबासाहेबांची ही चळवळ होती. हा लढा 17 वर्ष चाललेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु बाबासाहेबांच्या एकूण चळवळीचा विचार करत असताना बाबासाहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या लेखक, विचारवंत साहित्यिकांनी बाबासाहेबांच्या चळवळीकडे थोडीशी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन वाटचाल केली आहेत की काय, आदरणीय बडगे सर, आवाज येत नाही. हा, बडगे साहेब लेप झालेत काय? काही वेळेला हा. आपले फोन वगैरे येतात आणि असा प्रॉब्लेम येऊन जातो. बरं बरं, आदरणीय सर, आपला आवाज येत आहे, आपलं सुरू करा मग. नाही मग आता झालेत साहेब. डॉक्टर आर डी बडगे जॉईन झालेत आता. ठीक आहे मग. सरांचं होऊ द्या, सरांचं होऊ द्या. बरं नाही, बरं, आपल्या आता मला जे बोलायचं होतं की ही जी मानसिकता आहे ती मानसिकता अजूनही गेलेली नाही, आणि हा, ती मानसिकता जाण्यासाठी आपण नेहमी 2 गोष्टीचा विचार करतोय की बाबासाहेबांनी जे लाहोरच्या जातपातक तोडर मंडळापुढं भाषण दिलं होतं, ते भाषण 15 मे 1936 ला प्रकाशित केलं आणि हे भाषण उच्चवर्णीयांसाठी दिलं. आणि 31 मे 1936 ला मुक्तिकोण पथे भाषण दिलं. तर बडगे साहेब आता त्या मुद्द्यावर येतायतच, तर ते अजून त्याच्यावर स्पष्टीकरण करतीलच. पण ही जी मानसिकता होती ही मानसिकता आजही बदललेली नाही, की हे जे वर्ण आहेत, या ज्या गोष्टी आहेत ती की नाही, त्यांनी एकतर बाबासाहेबांचा फोटो न येणार ते नामविस्तार तर झालाच झाला, तर त्याला मराठवाडाची अस्मिता या लोकांनी जोडून हे केलं. मग तो नामविस्तार झाला, पण बाबासाहेबांचा फोटो अद्यापही त्या सर्टिफिकेटवर येऊ दिला नाही. ही जी मनोवृत्ती आहे ती वृत्ती अद्यापही बदललेली नाही, आणि त्या विद्यापीठाचं नाम विस्तार करताना त्यांनी त्याचं विभाजन पण केलं. नांदेडला स्वामी रामतीर्थ विद्यापीठ काढलं, परभणी, हिंगोली, नांदेड हे जिल्हे तिकडं टाकले. तर ही जी मानसिकता आहे समर्थकांची, नामांतर समर्थकाची मानसिकता ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, मैत्री भाव या जीवन मूल्यावर आधारित आहे. तर विरोधकांची ही वर्णाधिष्ठित आहे, वर्णाश्रमाधिष्ठित आहे, संस्कृती आहे, भेदाभेदाची आहे. ही मानसिकता नष्ट करणं अजूनही होत नाहीये, उलट त्याला वेगळे वेगळे फाटे फुटत आहेत. तर बाबासाहेबांनी जे अनालिशन ऑफ कास्ट यावर काम करण्याऐवजी जर आम्हाला काम करायची गरज असेल तर मुक्तिकोण पथे आणि आजच्या या गोष्टीवर नामांतर शेक्सपियरनी जरी म्हटलं असलं त्यांच्या नाटकामध्ये की नावात काय असतं, पण ही सगळी यंत्रणा भारतामध्ये मात्र नावात सगळं काही असतं. म्हणजे ब्राह्मणांनी ज्ञानवाचक नावं द्यावीत,
क्षत्रियांनी शौर्य दर्शक नाव द्यावी आणि वैश्यांनी त्यांच्या धनवाचक नाव द्यावी, शूद्रांनी सेवा दर्शक नाव द्यावी आणि आम्ही तर अवर्ण आमच्या वाट्याला दगडू दोंडू केर कचरा म्हणजे केरू कचरू केरूबाई कचरूबाई असली नावं आली. भारतामध्ये बाबासाहेबांच्या दीक्षेनंतर जी मोठी क्रांती झाली त्या क्रांतीत हे नामांतराचा फार मोठा भाग आहे आणि तो व्यक्तिगत नामांतर झालं. मुक्ती कोण पथेमध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणतात की नामांतराची आवश्यकता आहे. या बांधणीवर विद्यापीठाच्या नामांतरावर व्यक्तिगत नावावर तर कुणी विरोध करू शकले नाही. तिकडं प्रियदर्शनी, अशोक, राहुल सगळी अगदी मिलिंद ही सगळी नावं सगळीकडं प्रसारित झाली. ही क्रांती ते आकळू शकत नव्हते. मग त्यांनी या प्रतिक्रांतीचा मुद्दा इथं घेतला. आमच्या विचारामध्ये आताही आम्हाला जे बुद्धिस्ट सेमिनरीचा विचार करताना, बाबासाहेबाचा विचार करताना विद्यापीठाचं नामांतर झालं नाही, त्यांची मानसिकता बदलली नाही, नामविस्तार झाला, बाबासाहेबाचा फोटो या लोकांनी घरात येऊ दिला नाही. जी भावना आहे ती भावना आम्हाला आता आमच्या स्वरूपात उद्ध्वस्त करायची आहे. आमची माणसं पण नावं ठेवताना भयानक ठेवतात की या लोकांनी जी वेगळी गोष्ट केली तीच नावं आमच्याकडं आता पुन्हा यायला लागली. मी सारखं सांगतो की श्रावणी म्हणजे काय? श्रावणी म्हणजे श्रावण महिन्यात जन्मलेलं नव्हे. श्रावणी म्हणजे गायीचं शेण जे पंचगव्य आहे, त्या गायीचं शेण त्या पंचगव्यामध्ये सामील झालं की त्याला श्रावणी म्हणतात. आमची माणसं प्रथमेश नाव ठेवतात. म्हणजे ती ज्या बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा आहे त्याच्या विरोधातली नावं आता आमच्या मध्ये येऊन राहिली. ही नामविस्तार नामांतर विद्यापीठामध्येच नव्हे तर प्रत्येक बौद्धाचार्याने प्रत्येक व्यक्तीने आमच्या घरामध्ये चुकूनही प्रतिक्रांतीचं नाव येणार नाही. आसपास कोणी ठेवत असलं तर त्याला त्याची माहिती दिली पाहिजे. आणि ही मानसिकता बौद्ध धम्माच्या वाटचालीनेच नष्ट होणार आहे. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि बर्गे साहेबांना पुढील मांडणी करण्यासाठी देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आपण सर्वजण सहभागी झालात, शांत चित्तेने ऐकलं. नेटचा तांत्रिक प्रॉब्लेम आला तरी सुद्धा आपण ते सहन करून आपण त्यात थांबला. आपल्या बुद्धत्व भुजाला, आपल्या धम्मश्रद्धेला आणि सांघिक एकतेला वंदन करून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद तेलतुंबडे सर. अतिशय सखोल अशी नामांतराबाबतची सर्वांगीण माहिती आपण दिलेली आहे. यानंतर मी डॉक्टर बडगे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सुरू करावं. मला वाटतं वेळ भरपूर झालेला आहे आणि सरांनी या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. चालतंय. तर या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी परत एकदा बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याचं वाचन केलं पाहिजे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा प्रबुद्ध भारताची दिशा घेऊन पुढे जाणारा धम्मप्रचारक निर्माण झाला पाहिजे. ही बुद्धिस्ट सेमिनरीची खरी संकल्पना आहे आणि तीच वास्तवात आणण्यासाठी आम्ही कार्यरत झालेलो आहोत. बऱ्याच तांत्रिक अडचणी आज निर्माण झालेल्या आहेत, कारण मी पण बाहेर आहे आणि
बऱ्याच गोष्टी ह्या होत आहेत. या विषयाच्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष भेटणारच आहोत आणि त्या भेटीनंतर ज्यांना ज्यांना बुद्धिस्ट सेमिनरीमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे अशा सगळ्यांना संपर्क करा. कारण बाबासाहेबांच्या चष्म्यातून धम्म समजून घेणे, बाबासाहेबांची चळवळ समजून घेणे आणि बाबासाहेबांच्या दिशेवर पादाक्रांत होणे हा आज आपल्या सगळ्यांच्या जगण्या आणि मरणाचा प्रश्न निर्माण झालेला अशी अवस्था आज आपल्या समोर सगळ्यांसमोर उभी आहे. प्रतिक्रांती काही आता लांब नाही. प्रतिक्रांतीची मुळे आता जोमाने या भारत देशामध्ये नव्याने परत रुजत आहेत, जी बाबासाहेबाने मुळातून उकडून टाकण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु आपण बाबासाहेबांच्या या दिशेवर काम न केल्यामुळे आपल्या समाजाची नामांतराच्या अनुषंगाने अतोनात हानी झाली. नामांतराचा हा एकूण लढा जर अभ्यासला तर आपल्या अंगावरती शहारे येतात, डोळ्यातून अश्रुधारा लागतात. असे भयान चित्र या मराठवाड्यामध्ये घडलेली आहेत. याचं स्मरण आपण या अनुषंगाने करत आहोत. परंतु या नामांतर लढ्यातून आपण एक दिशा घेऊन आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण बाबासाहेबांच्या मुख्य विचारधारेवर मुख्य दर्शनावर आपण येणार आहोत की नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत भेडसावत आहे. या अनुषंगाने सरांनी अतिशय बारकाईने या सगळ्या संदर्भाचा इथे उल्लेख केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मला जास्त काही बोलायचं नाही. आपण सगळे बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत, उपासक आहोत आणि बाबासाहेबांवर निष्ठा ठेवणारे आपण सगळे इथे धम्म बांधव असल्यामुळे आपण फक्त हितगुज करत आहोत. आता व्याख्यानबाजी किंवा इव्हेंटच्या स्वरूपातील कार्यक्रम न करता आता आपल्याला परत झिरपता जो सिद्धांत जो आहे तो आत्मसात करून आपल्याला परत बाबासाहेबांच्या मुख्य विचारधारेवर येण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊयात अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या या नामांतर दिनाच्या पूर्वसंध्येला जी आपण अभिवादन सभा घेत आहोत, या अभिवादन सभेसाठी जमलेल्या सर्वांना जय भीम नमो बुद्धाय करतो. आणि या नामांतर च्या निमित्ताने ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या समाज संस्था संघटनांनी जे योगदान दिलेलं आहे आणि इथे जवळजवळ 150 लोकांनी या नामांतराच्या अनुषंगाने शहीद झालेले आहेत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. कारण बुद्धिस्ट सेमिनरीचा एक नियम आहे, कारण मुख्य समन्वयकाला आपण शेवटी बोलण्याची संधी देत असतो. परंतु मी आभार स्वरूपामध्ये या गोष्टी मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला, कारण मलाच सरांच्या अगोदर बोलायचं होतं. त्याबद्दल आपल्या सर्वांना ही माहिती असावी म्हणून हा मुद्दा इथे ठेवतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी या विचाराकडे पुन्हा एकदा मुक्ती कोणपतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असा मुद्दा नमूद करून मी ते थांबतो. सगळ्यांप्रती आपण आरोग्य लाभावं अशा अनुषंगाने मी नेहमी एक गाथा ठेवत असतो, ती ठेवतो आणि थांबतो. सब भीतियो विवजंतु सब रोगो विनसतु माते भवंतरायो सुखी दिघाईको भव. ही गाथा ठेवून थांबतो. जय भीम नमो बुद्धाय. धन्यवाद सर. आज डॉक्टर R.D. बडगे सरांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे की नामांतर झाले नाही, फक्त नामविस्तार झाला आहे. आणि एकंदरीत एक ऐतिहासिक नामांतर लढा डॉक्टर प्रमोद वाघमारे
यांनी संशोधन केलेलं आहे आणि ते पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. संशोधन करून त्यांनी त्या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे ऐतिहासिक नामांतर लढा. तर हे जर वाचायला मिळालं तर वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आंदोलन आहे ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं आंदोलन आहे. त्या सगळ्या गोष्टीचा मान्यवरांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी आता धम्मपालन गाथा घेऊन शरणतही घेत आहे. सर्वांनी हात जोडायचा. कोणाला शंका असली तर विचारू द्या ना. बरं बरं. ज्यांना कोणाला शंका जर उत्पन्न झाली असेल तर त्यांनी आपली शंका विचारायला हरकत नाहीये. विचारा. सर माझं एक मत होतं की आज जो मध्ये डिस्टर्बन्स झाला त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन झालं, परंतु पुन्हा एकदा याच विषयावरती ऑनलाईन सेमिनार ठेवावी असं मला वाटतं. ते अधिकार मी बडगे साहेबांकडे आणि चव्हाण सरांकडे देतो, त्यांनी ठरवावं. ठीक आहे. हॅलो, बोला आदरणीय बडगे सर. ठीक आहे, या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील आणि तसा निर्णय आपणा सर्वांना कळवण्यात येईल. अजून कुणाची काय शंका? याची रेकॉर्डिंग झाली असेल तर रेकॉर्डिंग झाली असेल तर ती टाकण्यात यावी. ठीक आहे, ठीक आहे. हो, ठीक आहे. त्यानंतर धम्मपालन गाथा घेऊ शरणत घेत आहे. भोक्षे सर पण त्या सगळ्या वरिष्ठ मध्ये वरिष्ठ कनिष्ठ भाग नाही बरं का चव्हाण सर. बरोबर आहे. हा, आपण सगळेजण त्याच्यावर चर्चा करून ठरवूया. गोक्षे सर पण आहेत, पण कोणत्या वेळेला कसं होईल ते पाहूया. चला, धम्मसत्रामध्ये सर्वजण जे जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना याच्यामध्ये सहभागी आहेत आणि आपले विचार. तर आदरणीय सर घेऊ का धम्मपालन गाथा? घ्या. कोणाला काही शंका नसली तर घेऊन टाका. आहे का कुणाला काही शंका, अजून काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. कुणाचे काही प्रश्न नाही असं समजून मी धम्मपालन गाथा घेत आहे. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुधान शासनं धम्मं चरे सुचरितं नंतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हिच न तावता धम्मधरो यावता बहु भासती योचापंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुम्हे जय मंगलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुम्हे जय मंगलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुम्हे जय मंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांना सप्रेम जय भीम. आजचं सत्र संपलंय असे मी जाहीर करतो. जय भीम. जय भीम. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.